तर गाईज आता आम्ही चाललोय माझ्या एका खास मित्राच्या लग्नाला. आता 5 वाजलेत आणि आम्ही दादर स्टेशनला आहे आणि द डेस्टिनेशन इज नांदेड. लेट्स गो. A few moments later. तर दादरच्या मार्केटमध्ये शॉपिंग करून झाली आहे. आता आम्ही बसलोय. 2 मित्र येत आहेत. एक येतोय घनसोलीवरून, एक येतोय घाटकोपरवरून. दोघं म्हणालेत घरातून निघालोय. आता बघू कधीपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत आम्ही भेळ खातोय. भेळ दाखव रे. तर बघू आता कधीपर्यंत येत आहेत. आणि एक भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला. इकडे तुम्ही बघू शकता बाईट 30 रुपयाला टेम्पर ग्लास लावतोय. तर ह्याच्यापेक्षा स्वस्त जर कुठे लावून भेटत असेल, मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठे भेटेल. ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठे भेटत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. मी 2 लावून घेणार एकटाच. हा, एकटाच 2 लावून घेणार, एकावर एक, फुल सेफ. सो यू स्टे ट्यून. बाय बाय. तर सकाळचे 4 वाजले आणि आम्ही जस्ट मनमाड स्टेशन क्रॉस केलंय आणि आता नेक्स्ट 2 तासामध्ये आय गेस जालना स्टेशन येईल. तर इथे ट्रेन मध्ये चेसची मॅच चालू आहे. अजय वर्सेस युवराज. आणि ह्यांच्यामध्ये जो जिंकेल तो माझ्या बरोबर खेळेल इन द फायनल्स. आणि आम्ही ट्रॅव्हल करतोय जनरल डब्यातून, तुम्ही बघू शकता. चुकून काय करतोय? अरे तो चोपळ आहे. तर आम्ही 5 तासामध्ये नांदेड स्टेशनला पोहोचू. मारामारी करत ट्रेन मध्ये चढलो आणि एक विंडो सीट पकडली. मस्तपैकी लोकल ट्रेनचा अनुभव इथे कामी आला. बरोबर ना. आणि आता 5 तासामध्ये आम्ही पोहोचू नांदेड स्टेशनला. तर भेटू नांदेड मध्ये. तब तक के लिए स्टे ट्यून. सो मग आम्ही प्लॅन केला एक रील शूट करायचा आणि इनफायनाईट टेक्स नंतर एक जो आमचा फायनल टेक आला तो पण मी ब्लूपर्स मध्येच टाकलाय, कारण की तो त्याच लायकीचा होता. बघा. कधीच बघायचं नाही आता. अरे बघून दे. मान
10:30 वाजले आणि आम्ही नांदेड स्टेशनला पोहोचलोय. ट्रेन 2 तास लेट झाली. तर इकडनं आम्ही आता गोदावरी नदीमध्ये जाणार. तिकडे थोडं पोहून नंतर एक गुरुद्वारा आहे तिकडे जाणार आणि नंतर मग आम्ही घरी जाणार. सो लेट्स सी. आता आम्ही गोदावरी नदीमध्ये थोडंसं पोहून परत बस स्टँडवर आलो नांदेडच्या. तिकडनं बस पकडली ती आता कुठे जाणार आहे, मुखेड तालुक्यात जाणार. आणि ऑन द वे आम्ही ते गुरुद्वाऱ्यामध्ये पण जाणार होतो. पण भाई इकडे खतरनाक ऊन आहे. एवढं ऊन आयुष्यात कधीच बघितलं नाही मी. आला तो गेला. आणि त्याच्या इकडे बसमध्ये एक माणूस पॅम्पलेट वाटतोय. त्यांनी आम्हाला हे पॅम्पलेट दिले. त्याच्यावर काय आहे त्यालाच माहिती. शिवगामी ये शिव. आणि आता हे सगळे पॅम्पलेटचा वापर हवा घ्यायला करतात. तर ऊन तर भाई खतरनाक आहे. जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली. हे गजर झाला दारी साजनाची स्वारी, साजनाची स्वारी आली, लाज गाली आली. जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरलं. उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं. जीव जडला पर नाही नजरला कळलं. किती नडलं जिकिरीना मागना सरलं. आताच बया का खरंच बया का
चाललो डायरेक्ट मुंबईला सगळ्याला सांगतील मुंबईला जाऊन गावाकडे गेलो तर असं पाटील हा हे लोक येणार नाही आता परत. गेणार नाही का आता डायरेक्ट मुंबईला. हे आता मी येतच नाही. हे जा संकेत जा लवकर बघू नको. यायचे तर रात्री या दुपारी कधीच नका येऊ. दुपारी लय खतरनाक हिवाळ्यात या. अरे गाडी आला छोटी आणि पकडून बसा नाही तर मग हे जा संकेत जा संकेत. हे ला गडग्याला सोडा यांना एसटी पकडून नांदेडला जायचंय. भेटते काय मोबाईल देऊन टाकतो इथं. माझच आहे. तू मला संध्याकाळी घे. जा डायरेक्ट संध्याकाळी घे. संध्याकाळी येऊ तुम्हाला. संध्याकाळी घे. मला ती घेतलं